बैल नाही म्हणून स्वतःला दुखवून घेतो. ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय आत्महत्या होत आहे, या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्वाचा असू शकतो या सत्रामध्ये? कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचं राज्य झालं. रोज शेतकरी आत्महत्या करतोय. अध्यक्ष महोदय, वीज संगमला त्यामध्ये पात्र सुद्धा त्यांना करत नाही. अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जातो. अध्यक्ष महोदय, रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही. आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी दिली जात नाही, परंतु उलट त्या लोणीकरांसारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात. शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही, त्या शब्दाचा वापर करून नाही त्या पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालं. कृषी मंत्री शेतकऱ्याला भिकारी म्हणतात. अध्यक्ष महोदय, हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य, कृषीवर प्रधान राज्य, आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर हे भुसणावं आहे का? शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा माल खरेदी होत नाही. अध्यक्ष महोदय, 4,500 रुपयांनी सोयाबीन खरेदी केला गेला, 5,500च्या वर कापसाला भाव मिळाला नाही. ज्यावेळेस पीक निघतं त्यावेळेस ते सगळं त्यांचे भाव पाडले जातात. आम्ही 1.5 पट खर्चाच्या हमी भाव देऊ, पण आज जे लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष महोदय निघत नाही. म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जो स्थगन दिलाय हा अत्यंत गंभीर विषय. शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करतात. 767 प्रकरणं या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आली. 3 महिन्यामध्ये जर या राज्यातील 767 शेतकरी आत्महत्या करत असतील तर राज्य कुणासाठी चाललंय? कुणासाठी राज्य करताय? हे सरकार कुणासाठी काम करते अध्यक्ष महोदय? आणि म्हणून मला माझी विनंती आहे, या प्रकरणापैकी जवळपास 200 प्रकरणं या ठिकाणी अपात्र केली. 194 प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अध्यक्ष महोदय, या सरकारने दिलेल्या पॅकेजचं काय झालं तुम्हाला माहित आहे? अध्यक्ष महोदय, आपण सगळं जाणकार आहात. विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट या 7.5 महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली. कशामुळे वाढ झाली? शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्तेमध्ये आला, शेतकऱ्यांची दिशाभूल केली, त्यांना सांगितलं तुमच्या 7-12 कोरा करू, कर्जातून मुक्त करू, आणि त्यामध्ये आता सांगतायत सरकारची ओरड आहे की आमच्याकडे पैसे नाही. सरकारची तिजोरी खाली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायसाठी सरकारची तिजोरी आहे, आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायसाठी सरकारकडे पैसे नाहीत का? शक्ती मार्गाला बँकेमध्ये 20,000 कोटी रुपये देऊ शकता, मग शेतकऱ्यांना 1 लाख कोटीचा तुम्ही रस्ता बांधू शकता, तर मग शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाही. जोपर्यंत या सभागृहामध्ये ही चर्चा आता सुरू करावी अध्यक्ष महोदयांनी म्हणून आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका समिती जाऊ द्या, काय समितीने बनवणार आहे? आणि अवकाळी पावसाचे पैसे दिले नाहीत, अवैध गारपिटीचे पैसे दिले नाहीत, मागील वर्षीचे पैसे मिळाले शेतकऱ्याला, शेतकरी रोज आत्महत्या करतोय आणि सरकार अध्यक्ष महोदय पुढे जाऊया आता. आणि म्हणून ही चर्चा आम्हाला आम्ही नोटीस दिली, आम्हाला चर्चा होऊ द्या.